सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः। श्री भगवती समेत श्री भगवते नमः। नमस्ते. अम्मा भगवान शरणम. श्री अम्मा भगवान वरदीक्षा मालामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. वरदीक्षा माला म्हणजे 21 दिवसाची माला धारण करून अद्भुत वरदान प्राप्त करण्याचं महाभाग्य. वरदीक्षा माला का बरं धारण करायची, कशी धारण करायची आणि हे धारण केल्याने आपल्याला कशा प्रकारे अनुग्रह प्राप्त होईल. वरदीक्षा माला म्हणजे वरदान प्रदान करणारी माला आणि याच हेतूने आपण ही माला धारण करतो. तर सर्वप्रथम माला धारण करायच्या आधी तुम्ही संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही ही माळ का बरं धारण करत आहात. एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा एखाद्या समस्येच्या निवारणासाठी असा संकल्प घेऊन तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी ही माला धारण करून 21 दिवस साधना करत आहे या भावनेने प्रार्थना करायची आहे. या 21 दिवसांमध्ये आपल्याला आंतरिक आणि बाह्य रूपाने काही नियम पाळायचे आहेत. का बरं नियम पाळायचे आहेत? ज्या प्रकारे सणाच्या वेळेला आपण घराची स्वच्छता करतो त्या प्रकारे या साधनेनी आपल्या आतलं कल्मशाची शुद्धी होते आणि आंतरिक शुद्धीकरण झालं की बाह्य जीवनामध्ये आपल्याला वरदान प्राप्त होत असतात. एवढंच नाही, ह्याचा प्रभाव आपल्या मेंदूवरती पण पडतो. मेंदूचं काम आहे संकेत ग्रहण करणं आणि त्यांना पाठवणं. आपल्या मेंदूला आपण कशा प्रकारचे संकेत पाठवत आहोत हे खूप महत्त्वाचे आहे आणि या संकेतांना मेंदू कशा प्रकारे समजतं तशाच प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलकारी होणार, अनुग्रह येणार, चमत्कार होणार अशा प्रकारचे संकेत आपल्या मेंदूला आपण पोचवणं गरजेचं आहे आणि असे संकेत पोचवण्यासाठीच 21 दिवस हे नियम आपण पाळायचे आहेत. वरदीक्षा माला धारण केल्यामुळे आपल्या मनामध्ये परिवर्तन येतं, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण मंगलमय घटनांना आकर्षित करत असतो. वरदीक्षा मालासाठी पांढऱ्या धाग्यामध्ये किंवा तुळशी माळेमध्ये अम्मा भगवानांचं एक लॉकेट घालून पवित्रतेने त्या अम्मा भगवानांच्या चरणामध्ये ठेवायचं आहे. आपला संकल्प अम्मा भगवानांना सांगून त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रार्थना करून गळ्यामध्ये ती माळ धारण करायची आहे. रोज सकाळी श्री अम्मा भगवानांची पूजा करायची आहे. या पूजेच्या माध्यमातून तुम्ही श्री अम्मा भगवानांचं प्रेम, त्यांची शक्ती व त्यांची अपार करुणाला अनुभव कराल. तर तुम्ही श्री अम्मा भगवानांच्या श्रीमूर्ती किंवा पादुकांची पूजा करू शकता. स्तोत्र उच्चारणच्या वेळेला प्रत्येक स्तोत्रासाठी तुम्ही श्री अम्मा भगवानांच्या चरणांमध्ये फुलं किंवा अक्षता अर्पण करायची आहेत. श्री श्री भगवान दिव्यमंगलस्वरूपं पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्. श्री श्री भगवती सर्वशक्तिस्वरूपं पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्. श्री श्री भगवान गंभीरकारुण्यरूपं पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्. श्री श्री भगवती जगन्मोहनस्वरूपं पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्. श्री श्री भगवान पद्मावती वल्लभा
पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती भक्तहृदयविहारिणी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् जीवन्मुक्तिप्रदाता पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती जगदेकनायकी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् सर्वमङ्गलशोभिताय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती सर्वाभीष्टप्रदायिनी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् महाविष्णुरूपाय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती अष्टलक्ष्मीतत्त्वधारिणी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् नित्यकल्याणनिधये पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती त्रिशक्तिस्वरूपिणी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् सर्वलोकपूजिताय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती सर्वदेवपूजिताय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् मधुरहृदयाय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती मन्दस्मितवदनाय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् मोक्षप्रदाता पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवती ऐश्वर्यप्रदायिनी पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। श्री श्री भगवान् परब्रह्मस्वरूपाय पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। पादपङ्कजपूजनं सदा प्रणमाम्यहम्। 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 ॐ त्यानंतर आपण श्री अम्मांची स्तुती करणार आहोत. श्री अम्मांची स्तुती करत जेव्हा आपण म्हणतो तुम्हाला माझे कोटी प्रणाम, त्यावेळेस आपल्या गळ्यातल्या अम्मा भगवानांचा डॉलरनी डोळ्यांना स्पर्श करायचा आहे. अम्मा, भगवत पत्नी, मुक्यांनाही मंत्र म्हणायला लावणारी देवी मुकांबिका, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. मूर्खांनाही ज्ञान देणारी हे देवी ज्ञानप्रदायिनी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे कृपासागरी वैष्णवी, मधुर सुधामूर्ती, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे प्रेमस्वरूपिणी, दुष्टांवर ही दया दाखवणारी कामाक्षी देवी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे महाकाली, अष्टभुजा असलेली,
दुर्दशेत असलेल्यांना उत्तम अवस्था प्रदान करणारी तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे आश्रितजन पालिनी, जे मागेल ते देणारी आई अन्नपूर्णा, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे वरदायिनी बहुचरा, ऐश्वर्य प्रदान करणारी श्री महालक्ष्मी देवी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे सर्वमंगलदायिनी, महिषासुरमर्दिनी, दुष्टशक्तीचा नाश करणारी धैर्यलक्ष्मी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे महाशक्ती स्वरूपिणी, मृत व्यक्तीत देखील प्राणज्योती जागृत करणारी श्री अमृतमूर्ती, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे भवतारिणी भद्रकाली, भय निवारण करणारी देवी भवानी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे शुभदात्री, उत्तम ज्ञान प्रदान करणारी सरस्वती देवी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे नारायणी हरसिद्धी, रोग्यांचे रोग बरी करणारी राजराजेश्वरी देवी, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे आश्रितजन पालिनी, भक्ताभीष्ट प्रदायिनी, सर्व पाप विनाशिनी आई जगदंबिका, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. त्यानंतर आपण श्री भगवानाची स्तुती करणार आहोत. इथे सुद्धा तुम्हाला माझे कोटी प्रणाम असं म्हटल्यावर गळ्यातला अम्मा भगवानांचं डॉलर तुमच्या डोळ्यांना स्पर्श करायचा आहे. हे लोकरक्षका, तुमचं मंदस्मित असलेलं मुखमंडल पाहात व्यसनाधीन झालेल्याचे पण व्यक्तित्व वाढेल असे तेजोमूर्ती भगवान, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे जगनायका, तुमच्या चरण धुळीतून या पृथ्वीचा जन्म झाला आहे अशा चरण कमलांना माझे कोटी प्रणाम. हे ज्योतिस्वरूपा, तुमच्या डोळ्यातल्या तेजाने सूर्य व चंद्राचा जन्म झाला आहे अशा पंकज नयनांना माझे कोटी प्रणाम. हे हृदयेशा, तुमच्या करुणा कटाक्षाने दुष्ट व्यक्तीत पण करुणा जागृत होते अशा करुणा सागरांना माझे कोटी प्रणाम. हे परमेशा, तुमच्या आशीर्वादाने मूर्खांनाही जीवनमुक्त करणारे हे मुक्तेश्वर, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे परममित्रा, तुमची मधुर वाणी ऐकून पामरही परमज्ञानी होईल अशा ज्ञानेश्वराला माझे कोटी प्रणाम. हे पद्मावती वल्लभा, तुमच्या चरण स्पर्शाने मानवी जीवन पवित्र होत आहे हे लोकपावना अशा पादकमलांना माझे कोटी प्रणाम. हे भक्त हृदयवासा, तुमच्या दयादृष्टीने दरिद्री लोकांचे जीवन देखील सोन्याने भरून जाते अशा कनकाभरण भूषितांना माझे कोटी प्रणाम. हे वेद वेदांत रंगा, तुमच्या मर्मभेदी ज्ञानाने माणूस मोक्ष मिळवतो हे अनंतशयना, तुम्हाला माझे कोटी प्रणाम. हे विश्वंभरा, जगदोद्धारक, ज्यांच्या चरण सेवेने माणसाचा जन्म पवित्र होतो अशा दिव्य पादारविंदांना माझे शतकोटी प्रणाम. अशा दिव्य पादारविंदांना माझे शतकोटी प्रणाम. अशा दिव्य पादारविंदांना माझे शतकोटी प्रणाम. तर ही पूजा झाल्यानंतर आपण साधनेची सुरुवात करायची आहे. तर पहिली साधना आईवडिलांबद्दल आहे. आपल्याला जन्म देणारे आपले आईवडील आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही. तर जसं जसं आपल्या आतमध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता भाव आपण अनुभव करू, बाह्य रूपाने सुद्धा आपण त्यांची काळजी घ्यायला लागतो आणि त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये अजून जास्ती प्रेम जागृत होतं. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला अम्मा भगवानांचा अपार अनुग्रह प्राप्त होतो. वडिलांसोबत जर नातं खूप चांगलं असेल तर आयुष्यामध्ये ऐश्वर्यप्राप्ती होते. आईसोबत नातं जर अत्यंत चांगलं असेल तर सगळे कार्य निर्विघ्नपणे यशस्वी होतात. इथे एका भक्ताचं उदाहरण सांगायचं आहे. एक महिला होत्या, त्यांचे 3 मुलं होते. मुलांचं आईवर अत्यंत प्रेम होतं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना सांभाळत होते. त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी होती आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी ती आपापसामध्ये वाटून घेतली होती. प्रत्येक महिन्यामध्ये आईला वडिलांची पेन्शन मिळत होती, ती सुद्धा मुलं आपापसामध्ये वाटून घेत होती. आईची प्रत्येक गरज ती पूर्ण करत होते आणि खूप चांगल्या प्रकारे तिला सांभाळत होते. एवढं चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहेत म्हणून आईसुद्धा जास्ती काही विचारत नव्हती. एकदा असं झालं की मोठ्या मुलाला त्याच्या व्यवसायामध्ये खूप मोठं नुकसान झालं. तो अत्यंत दुःखी होता आणि काय करायचं हे त्याला समजत नव्हतं. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की तू वर्दीक्षा माला धारण कर, अम्मा भगवान तुला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील. तर त्यांनी
माला धारण करून व्यवस्थित पूर्ण साधना केली आणि उद्यापन झाल्यानंतर अम्मा भगवानांचे दर्शनसुद्धा त्यांनी घेतले. घरी परत आल्यानंतर एक दिवस प्रार्थना करताना अम्मा भगवानांनी त्याला दाखवलं की कशा प्रकारे मुलांमुळे आई दुःखी होती. त्याला वाटलं की आपण एवढं चांगल्या प्रकारे आईला सांभाळत आहोत, तर आई दुःखी कशी आहे. तेव्हा अम्मा भगवानांनी आईच्या दुःखाची जाणीव त्याला करून दिली. असं दाखवलं की आईची प्रत्येक गरज ती पूर्ण तर करत होते, पण आईला जे स्वातंत्र्य पाहिजे होतं ते तिला देत नव्हते आणि हेच तिचं दुःख होतं. औषध पाणी, कपडा, गरज पडली तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, हे सगळं काही ते करत होते, पण आर्थिक रूपाने तिला स्वातंत्र्य नव्हतं. वडिलांची एवढी करोडोची प्रॉपर्टी असूनसुद्धा आईच्या हातामध्ये काहीच पैसे नव्हते. आईच्या सुद्धा काही लहान मोठ्या इच्छा होत्या की जसं मी स्वतः माझ्या नातवंडांसाठी भेट विकत घेऊन त्यांना देईन किंवा तिला दानधर्म करायचा होता. पण तिच्या या इच्छांवरती मुलांनी कधी लक्षच घातलं नाही. त्यांना वाटायचं की आपण बस तिच्या रोजच्या गरजा पूर्ण करत आहेत, तर आपण खूप चांगल्या प्रकारे तिला सांभाळत आहोत. तर अम्मा भगवानांनी त्याला ही जाणीव करून दिली की तुला जन्म देणारी आई, जिने प्रत्येक संकटाचा सामना केलेला आहे आणि आयुष्यभर तुला सांभाळलेलं आहे, नेहमी तुझ्यासोबत ती होती, आज तुम्ही लोक तिला ते स्वातंत्र्य देत नाही आहे. जेव्हा आई पैसा मागायची तर नेहमी मुलं म्हणायचे, तुला कशाला पैसा पाहिजे, तुझं आता वय झालेलं आहे, या वयात तुला काय करायचं आहे पैसा ठेवून. तू ज्या तोंडाने म्हणलास की तुला पैशाची काय गरज आहे, आज बघ तुझ्याच आयुष्यामध्ये आज आर्थिक समस्या आलेली आहे. तेव्हा त्याला जाणीव झाली की आईचं जरी वय झालेलं असलं तरी तिला आर्थिक स्वातंत्र्य हे गरजेचं आहे. त्यांनी संकल्प घेतला की प्रत्येक महिन्याला आपल्या कमाईमधनं एक हिस्सा तो आपल्या आईच्या नावाने वेगळा काढून ठेवेल आणि त्यांना देईल. अशी त्यांनी अम्मा भगवानांना प्रार्थना केली की माझ्या आईची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करीन आणि खूप प्रेमाने त्यांना सांभाळीन. हा संकल्प घेतल्यानंतर, साधना केल्यानंतर चमत्कारी रूपाने त्याच्या आयुष्यामध्ये परिस्थिती बदलायला लागल्या. प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी संकल्प घेतल्याप्रमाणे आईला पैसे द्यायला सुरुवात केले आणि बघता बघता 2 महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये एवढी वाढ झाली की आज तो अत्यंत समृद्ध आयुष्य जगत आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण आपल्या आईवडिलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत, पण आईवडिलांच्या ज्या इच्छा आहेत खरंच तुम्ही ते पूर्ण करत आहात का. तुमच्या मनामध्ये जे येतं ते तुम्ही करता, पण आईवडिलांची इच्छा काय आहे त्याला आपण पूर्ण करत आहोत का हे पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आईवडील आपल्या इच्छा हसत खेळत सांगतात किंवा कधीकधी दुःखाने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर मुलांनी हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या गरजा समजून जर तुम्ही त्यांना पूर्ण केल्या आणि त्यांना जर प्रेम दिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर अनुग्रह प्राप्त होईल. अजून एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये 2 मुलं आणि 2 मुली, त्यांच्यासोबत त्यांचे वडील असे राहत होते. सगळे मुलं वडिलांची खूप चांगली काळजी घेत होती, पण काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळेला किंवा काही खरेदी विक्री करताना किंवा अजून काही महत्त्वाचे कामं करताना कधीही ते वडिलांना विचारत नव्हते, त्यांचा सल्ला घेत नव्हते. न विचारता सगळं काही करत होते आणि केल्यानंतरसुद्धा वडिलांना काहीच सांगत नव्हते. तर या गोष्टीचं वडिलांना खूप दुःख होतं की अरे, कमीत कमी केल्यानंतर तरी मला सांगत जा. त्यांना नेहमी वाटायचं की मी घरातला मोठा आहे, मला विचारायला पाहिजे, मी मोठा आहे तर मला मान द्यायला पाहिजे. मुलांना वाटायचं जेवण, खाण, कपडा, लत्ता सगळं काही तर आम्ही करतच आहोत ना, तर अजून काय केलं पाहिजे. आम्ही सगळं देत आहोत, तुम्ही आरामात राहा ना, असं मुलं म्हणायचे. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींची चौकशी कशाला करायची आहे बाबा, असं म्हणायचे. तर असंच या दुःखामध्ये एक दिवस वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलांची जी एक प्रॉपर्टी होती त्याच्यामध्ये दुसऱ्या माणसांनी अतिक्रमण केलं आणि ती प्रॉपर्टी करोडोची होती. खूप प्रयत्न केला पण काहीच होईना. त्यावेळेला या मुलांनी वरदीक्षा माला धारण केली आणि अम्मा भगवानांना प्रार्थना केली प्रॉपर्टी परत मिळण्यासाठी. त्याच्यामध्ये एका बहिणीला श्री अम्मा भगवानांनी दाखवलं की तुम्ही कधीही आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना वडिलांना विचारली नाही आणि म्हणूनच आज तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सगळे विघ्न आलेले आहेत. कधी कुठल्याही विषयावरती त्यांचा सल्ला घेतला नाही. त्यांना जो आदर द्यायला पाहिजे होता तो आदर तुम्ही दिला नाही. तर तेव्हा 4 भावंडांनी आपल्या वडिलांच्या फोटोसमोर उभं राहून त्यांची क्षमा मागितली
आणि वडिलांना प्रॉपर्टी परत मिळण्यासाठी आशीर्वाद मागितला. मुलांच्या या कृतीमुळे वडिलांचा आत्मा प्रसन्न झाला आणि अम्मा भगवानांच्या कृपेने त्यांना ती प्रॉपर्टी परत मिळाली. जय बोलो अम्मा भगवान की जय. तर म्हणूनच या वरदीक्षामालाची प्रथम आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण साधना अशी आहे की आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे, त्यांना प्रेम द्यायला पाहिजे, त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. तर या 21 दिवसामध्ये कुठलाही एक दिवस नक्की आपल्या आईवडिलांची पाद्यपूजा करा. जर आईवडील जिवंत नसतील तर त्यांच्या नावाने तुम्ही काहीतरी दानधर्म करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. दुसरी साधना अशी आहे चक्रध्यान व पार्वती पद्मध्यान. हे ध्यान तुम्ही चक्रध्यान किंवा वरदीक्षा मालाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पाहून तुम्ही करू शकता. तिसरी साधना अशी आहे की शुभ वचन बोलायला पाहिजे, अमंगल शब्दांचा प्रयोग करू नका. सरस्वती देवी नेहमी आपल्या जिभेवरती विराजमान असते. जे काय आपण बोलत असतो माता सरस्वती ते घडवून आणत असतात. म्हणूनच आपला वाक अत्यंत शुभ असणं गरजेचं आहे. परिस्थिती कितीही कठीण असू शकते तरीसुद्धा आपली वाणी शुभ आणि मंगलमय असायला पाहिजे. सकारात्मक आणि आनंदमय शब्दांचा प्रयोग करायला पाहिजे, तरच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक आणि मंगल कार्य घडतील. आपण जे काय बोलत असतो ते शब्द आपल्या मेंदूला संकेत पोचवत असतात. त्यामुळे तुम्ही जर शुभ आणि सकारात्मक बोलला तर शुभ संकेत पोचतात आणि अशुभ बोललात तर चुकीचे संकेत तुमच्या मेंदूला पोचत असतात. बरेचसे लोक एखादं संकट आल्यावर नकारात्मक शब्दांचा प्रयोग करत असतात. अरे माझं आयुष्यच असं आहे, माझं कर्मच खराब आहे, माझं नशीबच फुटकं आहे, अशा प्रकारे स्वतःला दोष देत असतात किंवा इतरांना दोष देत राहतात. तू असाच आहेस, तुझं कर्मच असं आहे, अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूला अमंगल आणि नकारात्मक संकेत पोचवत असतात. तर इथे काय करायला पाहिजे? माझ्यासोबत सगळं काही चांगलं घडेल, अम्मा भगवान माझं आयुष्य बदलतील, माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतील, माझं प्रत्येक कार्य यशस्वी ठरेल, मला ऐश्वर्य प्राप्त होईल, मला आरोग्य प्राप्त होईल, मी उचित मार्गावरती चालेन, अशा मंगल वचनांचा प्रयोग केला पाहिजे. जेणेकरून सकारात्मक संकेत तुमच्या मेंदूला पोचतील आणि तेच तुमच्या आयुष्यामध्ये खरं होईल. त्यामुळे स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा शुभ आणि मंगलमय शब्दांचा प्रयोग करा. पुढची साधना अशी आहे की जे पशु पक्षी प्राणी आहे त्यांना खायला घाला. या पृथ्वीवर आपल्यासोबत जगणारे हे पशु पक्षी प्राणी आपण जेव्हा त्यांना आहार देत असतो तर या प्रकृतीमध्ये जो परमात्मा आहे, जो परमेश्वर आहे, त्याला आहार देण्याच्या ते समान आहे. एकदा एक भक्त आश्रममध्ये कल्की आज्ञामध्ये आला होता आणि त्यांनी ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली. तर अम्मा भगवानांनी त्याला सांगितलं की 21 दिवस रोज मुंग्यांना साखर घालत जा. तो व्यक्ती विचार करायला लागला, एवढी छोटीशी साधना, फक्त साखर घातल्याने मला ऐश्वर्यप्राप्ती होईल का? पण तरीसुद्धा अम्मा भगवानांनी सांगितलंय म्हणून त्यांनी 21 दिवस निष्ठेने ही साधना केली आणि त्यानंतर त्याला ती ऐश्वर्यप्राप्ती झाली. जे ऐश्वर्य एक वर्षभर सुद्धा मेहनत करून त्याला मिळू शकत नव्हतं ते फक्त 21 दिवसाची साधना करून त्याला प्राप्त झालं. हे कसं घडलं? मुंग्या वर्षभर मेहनत करून जी साखर गोळा करत असतात ते या व्यक्तीने त्यांना दान करून त्यांचं काम सोपं केलं होतं. ते प्राणी खुश झाले आणि अम्मा भगवानांनी प्रसन्न होऊन त्यांना पूर्ण 1 वर्षाची कमाई आशीर्वाद म्हणून प्रदान केली. अजून एक व्यक्ती आहे, त्यांना भयानक त्वचारोग झालेला होता. सगळा उपचार करून सुद्धा काहीच होत नव्हतं. तर पहिल्यांदा त्यांनी वरदीक्षा माला धारण केली. साधना करताना अम्मा भगवानांनी त्याला एक कुत्रं दाखवलं ज्याला त्वचारोग झालेला होता. त्या 21 दिवसाच्या साधनेमध्ये त्यांनी त्या कुत्र्याला जेवण द्यायला सुरुवात केली. जसं जसं दिवस जात गेले कुत्र्याचा त्वचारोग चांगला झाला आणि त्याच्यासोबत या व्यक्तीचा त्वचारोगसुद्धा चांगला झाला. जय बोला अम्मा भगवान की जय. त्यामुळे पशु पक्षी प्राण्यांना नक्की खाऊ घाला. पुढची साधना अशी आहे सामूहिक प्रार्थना. तुम्ही वरदीक्षा मालासाठी जो काय संकल्प घेतला आहे, इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा समस्येच्या निवारणसाठी, तर सामूहिक रूपामध्ये पूर्ण परिवार एकत्र बसून दिवसभरामध्ये एकदा तरी नक्की सामूहिक प्रार्थना करा. त्याच्याने तुमच्या पूर्ण परिवाराला भरपूर अनुग्रह प्राप्त होईल. पुढची साधना अशी आहे सेवा.
या 21 दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले वरदीक्षा मालेचे किंवा इतर अनुभव आणि चमत्कार त्यांना सांगणे आणि त्यांना वरदीक्षा माला धारण करण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे केल्याने नुसतं त्यांच्याच नाही पण तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अनुग्रह आणि मंगलकारी सगळं काही होणार आहे. पुढची साधना आहे निधिध्यासना. रात्री झोपायच्या अगोदर निधिध्यासना करायची आहे. ते काय असतं? दिवसभरामध्ये ज्या काय घटना झालेल्या आहेत त्याला आठवून तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्यांना आंतरिक रूपाने धन्यवाद अर्पण करा. जो अनुग्रह तुम्हाला दिवसभरामध्ये प्राप्त झालेला आहे त्यासाठी श्री अम्मा भगवानांना आपली कृतज्ञता अर्पण करा. आणि तुम्ही जर कळत न कळत एखाद्या व्यक्तीला दुखवलं असेल तर मानसिक रूपाने त्याचीसुद्धा क्षमा मागा. याच्या व्यतिरिक्त वरदीक्षा मालाचं जे पुस्तक आहे ते पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये दिलेले अन्य नियम जे आहेत ते पण तुम्ही पाळू शकता. ही 21 दिवसाची साधना झाल्यानंतर अनुग्रह प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सत्यलोकहून श्री परमज्योती अम्मा भगवानांचे दर्शन भाग्य ऑनलाईन प्राप्त होणार आहेत. दर्शन झाल्यानंतर तुम्ही वरदीक्षा मालाचं उद्यापन करू शकता आणि काढलेली माळ जी आहे सांभाळून पवित्रतेने ठेवा. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही वरदीक्षा माला उद्यापनसाठी सत्यलोकला याल त्यावेळेला ही माळसुद्धा घेऊन त्याचं उद्यापन करायचं आहे. यावर्षी करोनामुळे तुम्हाला सत्यलोकमध्ये येऊन उद्यापन करता येणार नाही. तर इतक्या श्रद्धेने जी 21 दिवस तुम्ही साधना करणार आहात आणि अनुग्रह प्राप्त करणार आहात तर ती माळ जी आहे सांभाळून ठेवा. आणि या 21 दिवसांमध्ये जास्तीत जास्त अम्मा भगवानांचे चमत्कार ऐका, दुसऱ्यांनासुद्धा सांगा, मूलमंत्र जाप करा, भजन संकीर्तन करा आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल. जय बोलो वरदीक्षा माला अनुग्रह प्रदाता श्री अम्मा भगवान की जय. धन्यवाद. नमस्ते. अम्मा भगवान शरणम.